नमस्कार. पुनश्च एकदा सर्वांचे स्वागत आहे. शेवटच्या वेतनाची 50% रक्कम पेन्शन पोटी मिळणार. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू, तर महागाई भत्त्याही सोबत मिळणार. 2005 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत असून 1 मार्च 2024 पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर 2026 पर्यंत या योजनेत सहभागी होण्यासाठी पर्याय संधीसुद्धा देण्यात आली आहे. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे स्वरूप राज्य शासनाने बुधवारी जाहीर केले. त्यानुसार महागाई भत्त्यासोबतच शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून आता मिळणार आहे. 2005 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना असून 1 मार्च 2024 पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक कर्मचाऱ्यांना आता 31 डिसेंबर 2026 पर्यंत या योजनेत सहभागी होण्यासाठी पर्याय देण्याची संधी देण्यात आलेली आहे. आता या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना कोणता फायदा होणार, चला तर पाहूया. 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन मिळणार आहे. 10 ते 20 वर्षाच्या सेवेसाठी प्रमाणानुसार निवृत्ती वेतन दिले जाणार आहे. किमान 10 वर्ष पूर्ण केल्यास दरमहा किमान 7,500 रुपये निवृत्ती वेतन निश्चित होणार आहे. 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास NPS मधील तरतुदीशिवाय अन्य लाभ मिळणार नाही. निवृत्तीच्या वेळी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत जमा निधीपैकी 60% रक्कम शासनाकडे जमा करणे अनिवार्य असणार आहे. निवृत्ती वेतनाच्या 60% इतका कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभही दिला जाणार आहे. तर 31 मार्च 2023च्या शासन निर्णयानुसार निवृत्ती उपदानसुद्धा लागू असणार आहे.